हॅलो, नमस्कार. तर चला आज ना आपण एक मस्त अशा सूपची रेसिपी बघूया. ह्याच्या आधी काही सूपच्या रेसिपीज मी टाकलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आता सध्या हिवाळा सुरू आहे, कॉर्न भरपूर आले आहेत मार्केटमध्ये, तर चला म्हटलं आज आपण बनवूया मस्त असा गरमागरम कॉर्न सूप. हा तुम्ही डाएटसाठी सुद्धा यूज करू शकता. आज आपण बनवणार आहोत कॉर्न सूप. टोमॅटो सूप, पालक सूप या सगळ्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या. आता इथे मी कॉर्न घेतलेला आहे, ह्याला मी पाण्यात घातलं आहे, मीठ घातलं आहे थोडंसं आणि ह्याला 1 ते 2 शिट्या आपण काढून घेणार आहोत, जेणे की हा कॉर्न जो आहे हा चांगला शिजून जातो, कच्चा राहत नाही. आपल्याला याच्यामध्ये कच्चा कॉर्न यूज नाही करायचा आहे. आता ह्याला ना आपण स्टेन करून घेऊया, त्यातलं सगळं पाणी काढून घेऊया. आता इथे मिक्सर जारमध्ये आपण कॉर्न काढून घेऊया मका, आणि एकदम थोडासा मी फक्त ठेवणार आहे, थोडासा क्रंचीनेस म्हणून सूपमध्ये टाकायला. बाकी सगळ्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. आता हे बघा, याच्यात पाणी घालायची गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडी कॉर्न जस्ट बॉईल केले तर ते थोडेसे ओलसर आहेत, त्यामुळे ह्याला परत काही करायची गरज नाही आहे. हे बघा, आपली छान अशी पेस्ट बनवून तयार आहे. आता दुसरं साहित्य जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मिरेपूड आहे आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर लागणार आहे. ह्याची स्लरी करून आपण घालणार आहोत. आता इथे मी एकदम 1 चमच्यालाही कमी असं ऑलिव्ह ऑइल घेतलं आहे. ह्याच्यामध्ये 2 लसूण ठेचून ते घातलेले आहे. लसणाचा फ्लेवर छान येतो, उतरतो ह्याच्यामध्ये, त्यामुळे घातलं आहे. तुम्ही नाही घातलं तरी चालतो. आता याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि थोडेसे जे कॉर्न मी ठेवले होते ते ह्याच्यात घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. थोडीशी मिरपूड घालूया. आता हा सूप तुम्हाला जर पातळ हवा असेल, थोडासा म्हणजे लिक्विडी कन्सिस्टन्सी जास्त हवी असेल, तर तुम्ही याच्यात पाण्याचा वापर थोडा जास्त करू शकता. आता हे जे आपण पेस्ट बनवली होती ही आपण या पाण्यात घालूया आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया. ह्याच्या गुठळ्या नको व्हायला, ह्याची आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल की ह्याच्या गुठळ्या नको व्हायला. असं छान चमच्याने ना ह्याच्या सगळ्या गुठळ्या आपण फोडून घ्यायच्या आहेत आणि ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जरासं घट्ट आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला अजून पातळ करू शकता. मी थोडंसं ह्याला घट्टच ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालूया. मी एकदम अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला, याच्यात थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेतली आहे आणि ती ह्याच्यात घालायची आहे. थोडासा हलका घट्टपणा यायला म्हणून घालणार आहोत आपण. आता हे बघा, आपला हा सूप झालेला आहे. आता ह्याला छानपैकी आपण उकळून घेऊया. 1-2-3 उकळ्या चांगल्या खदखदून आल्या की मग आपण गॅस बंद करणार आहोत. आता जर तुम्हाला या स्टेजला असं वाटलं ना की हा सूप थोडासा घट्ट वाटतो आहे, तुम्ही याच्यात अर्धा ते 1 ग्लास पाणी अजून ॲड करू शकता. हा घट्ट पण छान लागतो आणि थोडासा पातळ केला ना तोही छान लागतो. आणि इथे आपला हा सूप मस्तपैकी बनवून तयार झालेला आहे. गरम गरम सूप प्यायचा आणि मस्त असं फ्रेश व्हायचं. याच्यावरती थोडीशी मिरेपूड घातली आहे मी. तुम्ही याच्यावर क्रीम पण घालू शकता, फ्रेश क्रीम जी मिळते तीसुद्धा घालू शकता. आणि मी ऑलिव्ह ऑइल यूज केलं, तुम्ही बटरचा सुद्धा यूज करू शकता. तर असा हा आपला सूप बनवून तयार झाला आहे.